आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बातमी अशी आहे की सरपोतदार साहेबांनी या हॉस्टेलला देणगी द्यायचं ठरवलंय आणि रक्कम छोटी मोठी नाहीये, तब्बल 5 लाखांची रक्कम आहे. अरे वा, ही खरंच आनंदाची बातमी आहे की. मॅडम, काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला? नाही, म्हणजे मी ही देणगी नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत म्हणजे? पण का, म्हणजे का नाही घेऊ शकत? नाही घेऊ शकत. मला माहितीये तू त्यांचा खास माणूस आहेस, तू त्यांच्या सोबत असतो, पण मी हे पैसे नाही घेऊ शकत म्हणे. पण का मॅडम? हे हॉस्टेल आहे. मला या हॉस्टेलचा कुठल्याही पक्षाचा राजकीय आखाडा नाही करायचा. घर आहे आमचं हे. हो मॅडम, पण ते आपल्याला मदतच करतायत की. आणि आपण त्यांच्या सोबत आहो हे आपल्याला कोणाला सांगायचंच नाही. तरी सुद्धा नाही. मॅडम प्लीज याच्यावर विचार करा. 5 लाख ही छोटी रक्कम नाहीये. मॅडम, मणी सर बरोबर बोलतात. आणि तुम्हीच विचार करा ना, या रकमेतून तुम्ही हॉस्टेलसाठी, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींसाठी काय काय करू शकता. या हॉस्टेलला तुम्ही कुठल्या अवस्थेत सांभाळलाय ना, मी बघितलंय तुम्हाला. एकतर आपल्या हॉस्टेलची फीस कमी आहे. वॉचमॅन दादांचा पगार तुम्ही 2 महिन्यांपासून दिलेला नाहीये. कामवाल्या मावशींचाही अर्धाच पगार झालेला आहे. आपल्या हॉस्टेलचं वॉशरूम खराब आहे, पंखे खराब झाले आहेत, प्लंबिंगचंही काम बाकी आहे. मॅडम, मी तुम्हाला फक्त छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही खरंच एकदा शांतपणे विचार करा. मॅडम प्लीज नकार देऊ नका याला, प्लीज. एक काम धड करता येत नाही तुम्हाला. अशानं लोक तुम्हाला मतं देतील का? जा, हे घेऊन जा आणि काम नीट करा. जा. हो साहेब. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वॉर्डन मॅडमशी मी बोललोय. त्याही कमिटीशी बोलले आणि त्यांनी परवानगी दिली. आता आपण तुमचं पहिलं भाषण हॉस्टेलच्या आवारात करू शकतो. आणि आपण जो निधी देणार आहे त्या निधीतून काय काय करायचं याची सुद्धा लिस्ट आहे त्यांच्याकडे. सो आपला निधी चांगल्या कामासाठीच वापरला जाणार याची खात्री बाळगा. वा मणी, छान काम केलंस. तू हे काम करणार याची मला खात्री होतीच, म्हणून मी निश्चिंत होतो. बरं मणी, मला एक सांग, तिथे हॉस्टेलमध्ये काही गेम्स वगैरे आहेत का? म्हणजे एखादं कोर्ट वगैरे? असं तर नाही ना की कामावरून आल्या की ह्या मुली सरळ टीव्ही आणि मोबाईलला चिकटून बसतात? नाही, नीटचं आठवत नाहीये, पण हा काहीतरी काम चालवून नेट वगैरे असं काहीतरी म्हणत होत्या. असं ते मग हातासरशी 2 कामं करून टाकतो. एक बॅडमिंटन कोर्ट किंवा बास्केटबॉलचं एक नेट तू तिथे उभं कर. आणि छोटं का होईना पण एक दर्जेदार लायब्ररी तिथे सुरू कर. ही चांगली आयडिया आहे. मला का नाही सुचलंय? सुचेल. तू हळूहळू राजकारणात रुळलास ना की तुला पण सुचेल. आणि हे सगळं तू आमच्याकडून शिकणार आहेस याची आम्हाला खात्री आहे. काय आता सुजितराव जेव्हा राजकारणात येतील तेव्हा तू त्यांचा सहाय्यक म्हणून नाही तर त्यांचा राईट हँड म्हणून वावरायचंच हे विसरू नकोस. काय ना, आमचे सुजितराव आहेत ना, त्यांना पोत जरा कमी आहे, पण तू त्यांना सांभाळून घेशील याची आम्हाला खात्री आहे. बरं मणी, तुमच्या त्या वॉर्डन मॅडम आहेत ना, त्यांना जरा फोन लाव ना. मला त्यांचे आभार मानायचे. हो. हॅलो मॅडम, मणी बोलतोय. हा मणी बोल. खासदार साहेबांना तुमच्याशी बोलायचंय. 1 मिनिट. मणी, मी बिझी आहे रे. नमस्कार, सरपोतदार बोलतोय. खरं म्हणजे तुमचे आभार मानायचे.
मणी मला सांगत होता की तुम्ही हॉस्टेल खूप छान सांभाळता. अहो 5 लाख ही रक्कम म्हणजे ही एक सुरुवात आहे. काय आमच्या मनात असं आहे की बाहेरच्या शहरातून इथे कामासाठी येणाऱ्या मुलींसाठी आम्हाला खूप काही करायचंय. तुमची जर आम्हाला अशीच साथ मिळाली तर आपण दोघं एकत्र मिळून बरंच काही करू शकतो. थँक्यू. अहो तुम्ही काय आमचे आभार मानताय? खरं म्हणजे आम्हालाच तुमचे आभार मानायचे. कमाल आहे. म्हणजे एरवी माझा अनुभव अगदी उलट असतो. जर मी कोणाला फोन केला ना तर लोक भरभरून माझ्याशी बोलतात. आणि ह्या मॅडम काही बोलल्याच नाही बरं. साहेब कदाचित एवढ्या मोठ्या नेत्यासोबत कसं बोलावं हे कळलं नसेल त्यांना. खूप साध्या आहेत त्या. असेल तसंही असेल. आपण म्हणी त्यांच्याकडनं नीट तयारी करून घ्या. काय स्टेजवर त्यांची तारांबळ उडायला नको. हो हो. हा गुड जॉब मणी. काय अशी कामं करण्यासाठी 15-15 दिवस लागतात पण तू एका दिवसात त्यांना तयार केलंस. जे ग्राउंड वर्क तू करतोस ना त्याचा आपल्याला ह्या इलेक्शन मध्ये खूप फायदा होणार. सुजित इकडे. या सुजितराव. कसं आहे ना सुजितराव, एखादी मुलगी तिच्यात गुंतणं खूप छोट्या गोष्टी आहेत. आयुष्यात खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला एकत्र मिळून करायचे. जरी तुम्ही दोघं वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असलात तरी सुद्धा तुम्ही भावासारख्या आहात ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. अरे तुम्ही दोघं माझे आहात, जणू राईट हँड लेफ्ट हँड. तुम्ही जर न भांडता माझ्या बरोबर उभे राहिलात ना तर मला कसलीच चिंता नाहीये. चला एकमेकांना मिठी मारा आणि माफी मागा. अरे कम ऑन. तुम्ही माझं हे पण ऐकणार नाही आहात का? चल आता कसं. सॉरी सॉरी. गुड. मेरी अम्मी कहती है गरम गरम दूध में अगर केसर डाल के पियो ना तो बेबी एकदम गोरा चिट्टा होता है. अगं गोऱ्याचं काय घेऊन बसली. हेल्दी आणि सुखरूप झालं म्हणजे झालं.